आहेत, कारण त्यांनी ज्या कुंडीमध्ये सोनं लपवलेलं आहे तीच कुंडी आता घराच्या बाहेरून गायब झाली आहे. आणि त्यामुळे इकडे सारंग आणि ऐश्वर्याला चांगलाच आता प्रेशर आलेला आहे की आता कसे करून ती कुंडी त्या गुलाबने कुठे फेकली याचा आपल्याला शोध घ्यावा लागेल. इकडे मात्र सारंगची खूप चिडचिड होते, कारण त्याच्या अंगाला पूर्ण त्या कचऱ्यामध्ये हात घालून हात काळा, तोंड काळं, कपडे काळे, त्याची अशी अवस्था करून ठेवलेली असते त्या ऐश्वर्याने की तो आता म्हणतो की तुम्ही ना शांत बसा, सारखं सारखं कुंडी कुंडी काय लावले तुम्ही, माझी अवस्था बघा कशी झाली ते. तेव्हा आता पुढे समोर ते चालत असतानाच त्यांना अजून एक कुंडी दिसते कचऱ्याची, आणि ऐश्वर्या म्हणते की हे बघा इथे सुद्धा कचऱ्याची कुंडी आहे, तुम्ही जा आणि त्या कचऱ्यामध्ये शोधा आपली कुंडी आहे का. सारंग नकार देतो, कारण सारंग म्हणतो ऐश्वर्या बाद झाला आता, ह्यावेळेला तुम्ही जा. मगाशी पण मी त्या कचऱ्यामध्ये किती वास येत होता माहिती आहे तुम्हाला, शी मला तर आता घाण वाटायला लागलं त्या कचऱ्याचं. एक काम करा, ह्यावेळेला तुम्ही आता चेक करा कचऱ्यामध्ये कुंडी आहे का. ऐश्वर्या म्हणते मी नाही जाणार. सॉरी. तेव्हा आता असं बोलल्यावरती सारंग म्हणतो की काय तुम्ही मला का त्रास देताय, पण मला त्रास होत नाही आहे का त्या कचऱ्याच्या वासाने. तर ऐश्वर्या म्हणते की तुम्हाला तिकडे शेतीवर जाऊन मातीमध्ये दिवसभर राबायला आवडतं आणि इकडे कचऱ्यामध्ये हात घालायला इतकं जीवावर आलं आहे का. सारंग म्हणतो तुम्हाला माती आणि कचऱ्यातला फरक कळतो का, मला असं वाटतं तुम्हाला कळत नाही आहे. या दोघांचं इकडे रस्त्यावरच भांडण चालू असतो आणि त्याच वेळेला एक माणूस इथे येतो. आता त्याचा धक्का सारंगला लागतो. सारंग आधीच रागात असतो, त्यामुळे त्या माणसाला पटकन बोलून जातो की काय हो तुम्हाला दिसत नाही का, धक्का देऊन कुठे जात आहेत, इतकी घाई कसली लागली. तेव्हा तो माणूस म्हणतो की सॉरी चुकून झालं. पण आता सारंगला पाहून तो म्हणतो की अरे तुम्ही तर रणदिव्यांचे लहान पुत्र ना, तुम्ही तर सारंग आहात, मी ओळखलं तुम्हाला. पण तुम्ही इथे काय करते आणि तुमच्या कपड्यांना काय लागले, तोंडाला काय लागलं हे. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हो काय झालं ना, ते आम्ही रस्त्याने जात होतो तेव्हा एक गाडी अशी भरधाव आली आणि आमच्या अंगावर चिखल उडून निघून गेली. आता आमचे कपडे आणि आमचा अवतारच इतका खराब झालाय की आम्ही ना आता घरीच चाललोय कपडे चेंज करायला. सो आम्ही घरीच निघालो होतो आणि त्यांना चुकून धक्का लागला, असं खोटं बोलून लगेच पुढे निघून जातात. तर इकडे मंदिरामध्ये आता जानकी, तिने आज निर्जळ व्रत केलंय महादेवाच्या पिंडीसाठी. तिने आता मस्त तयारी केली आहे आणि आता ती दिवसभर त्या मंदिरामध्येच आता सेवा करणार आहे महादेवाची. तिने आता पूर्ण फुलांची टोपली विकत घेतली आहे, सुई धागा सुद्धा तिला घेऊन ती मोठी अशी माळ विणते. ती विणत असताना तिच्या हाताला सुई टोचली आहे, तरी सुद्धा न थांबता तिने ते व्रत करायचं ठरवलंय. तर प्रेक्षकांनो, ती हे व्रत करत असताना तिने पाण्याचा घोट सुद्धा पिलेला नाहीये आणि तरी सुद्धा ती हे व्रत न थांबता करते. त्यामुळे तिथून येणारे जाणारे भाविक पण आता जानकीला पाहून आश्चर्य व्यक्त करत असतात की ही बाई सकाळपासून आम्ही हिला पाहतोय, हिने पाण्याचा घोट सुद्धा घेतलेला नसेल आणि इकडे ही हार ओवत बसली. खरंच किती श्रद्धेने ती महादेवाची सेवा करत आहे, खरंच तिला महादेव पाहो. मग आता गुरुजी त्या बायकांना सांगत असतात की त्यांनी निर्जळ व्रत केले आणि दरवर्षी ते असंच निर्जळ व्रत करतात आणि त्यांचा एक काहीतरी संकल्प पण आहे, त्यांना नक्कीच काहीतरी त्यांनी देवासमोर इच्छा ठेवलेली आहे आणि ती पूर्ण होत नाही तोपर्यंत त्या ह्या मंदिरातून कुठेही जाणार नाही. आता असं म्हटल्यावरती त्या बायका पण खूप कौतुक करायला लागतं जानकीचं आणि जानकीला तिकडे चक्कर आल्यासारखं होत असतं. दुसरीकडे घरीकडे सुमित्रा ह्या बेशुद्ध पडलेल्या असतात, कारण सोनं हरवले ह्या धक्क्याने त्या पूर्णपणे खचून गेलेल्या असतात आणि त्यांना आता जाग आल्यावरती ते एकदम आता म्हणजे ओरडू लागतात. आणि मग आता त्यांच्या आवाजाने अवंतिका धावतच तिकडे त्याने म्हणते की आई काय झालं, तुम्हाला काय हवं आहे का, तुम्ही का अशा ओरडलात. तेव्हा आता मला जानकीची खूप आठवण येते ग. मग आता सुमित्रा म्हणत असतात की पण जानकी वहिनींना तुम्ही आत्ता नाही भेटायचं. आई डॉक्टर तुम्हाला आत्ता चेक करून गेले आणि त्यांनी सांगितलंय की तुम्हाला आरामाची खूप गरज आहे आणि त्यामुळे तुम्ही आज फक्त आराम करायचा. हवं तर उद्या आम्ही स्वतः तुम्हाला जानकी वहिनींच्या घरी घेऊन जाऊ, पण प्लीज आज तुम्ही कुठेही बाहेर जाऊ नये. तरीसुद्धा सुमित्रा काय ऐकायला तयारच नसतात. तर इकडे सौमित्र हा सारखं जानकीला फोन करतोय, पण तोही विचार करते की वहिनी आता कुठे असेल, ह्या संकटातून आम्हाला वहिनी सोडवू शकते. पण मग वहिनी फोनच उचलत नाहीये. तेव्हा आज महाशिवरात्रीमुळे वहिनी नक्कीच देवळात गेल्या असतील, त्याला आता आठवतं. म्हणून आता तो म्हणतो की मला आता देवळात जाऊन वहिनीला भेटावंच लागेल. तिकडे सुमित्रा पण अवंतिकाला म्हणत असतात की मला आता बरं वाटतंय आणि आज एवढा मोठा सण आहे, आज महाशिवरात्र आहे, माझं व्रत आहे आणि मला शंकराच्या मंदिरात जायचंय, मला महादेवाकडे जायचंय. तेव्हा आता त्या जायला निघतात. तर आता जानकी इकडे मंदिरामध्ये हार वगैरे घेऊन
आता देवाची प्रार्थना करत असते. आणि त्याच वेळेला आता ती प्रार्थना करत असताना तिच्या हातातून ते पूजेचं जे काही ताट आहे ते हलायला लागतं, कारण तिला चक्कर येतात आणि ती खालीच पडणार असते. त्याच वेळेला मागून सुमित्रा येतात आणि सुमित्रा लगेच तिच्या हातातलं ते पडणारं ताट घेतात. आणि मग आता जानकीला खूप आनंद होतो. जानकी लगेच आता सुमित्राच्या गळ्यामध्येच पडते, कारण तिला खूप चक्कर आलेली असते आणि सुमित्राच्या पण हे लक्षात येतं. मग आता जानकी सांगू लागते की आई, आपलं सोनं हरवलंय हो, आणि म्हणूनच मी देवाजवळ असं पण ठेवलंय की मी तुझं निर्जळ व्रत करेल. मला माझी जी काही स्त्रीधन आहे ते लवकरात लवकर मिळू दे. आणि माझी देवावर खूप श्रद्धा आहे, त्यामुळे तो मला नाराज करणार नाही. त्यामुळेच आज मी इथेच थांबणार आहे. जोपर्यंत माझ्या कानावरती गोष्ट येत नाही की माझं ते स्त्रीधन माझ्यापर्यंत येत नाही, तोपर्यंत मी इथेच बसून राहणार. मग सुमित्राला रडायला आलेलं असतं. मग जानकी पण रडत असते. त्याच वेळेला आता भिंडीवर बेलपत्र चढवताना तिथे नाग आलेला आहे. तेव्हा हा नाग आता जानकीला फणा काढून बसलाय जानकी समोर. आणि जानकी आता सुमित्रा खूप घाबरतात आणि म्हणतात की अगं जानकी, इथे तर नाग निघाला, चल बाहेर. तेव्हा जानकी म्हणते, नाही आई, अहो आज तर महाशिवरात्र आहे आणि मला महादेवाने दर्शन दिले, तेव्हा आता मी हे न घाबरता दर्शन घेणार. म्हणून जानकी कुठेही हालत नाही. पण तो नाग आता पिंडीवरून खाली उतरतो आणि तो बाहेरच्या दिशेने जायला लागतो. तेव्हा आता सगळ्यांनाच खूप आनंद होतो. गुरुजी पण म्हणतात की आज महादेव आपल्या मंदिरात अवतरले. सगळेजण आश्चर्याने त्याला पाहत असतात. पण तो नाग आता एका कुंडीवर जाऊन बसतो. आता जानकी म्हणते की आई, नक्कीच हा नाग मला काहीतरी कबूल देतो असं का वाटतंय मला. हा नाग माझ्यासाठीच आलाय. नक्कीच मला असं वाटतंय की मला ह्या नागामुळे काहीतरी कबूल मिळणार आहे. तेव्हा आपण पाहूयात की हा नाग आपल्याला काहीतरी कबूल देतोय. मग आता तो नाग त्या कुंडीवर बसतो. त्याच वेळेला तो असं चुळबुळ करत असतो आणि ती माती उकरल्या जाते कुंडीतली. आणि जानकीचं जे काही पैंजण असतं ऋषिकेशने तिला गिफ्ट केलेलं ते बाहेर येतं. ते पाहून जानकी खूप आनंदी होते आणि म्हणते की आई, ते बघा माझं पैंजण. पण सुमित्रा नागाला पण खूप घाबरलेल्या असतात. त्या म्हणतात की जानकी, अगं पुढे जाऊ नको, म्हणजे मला असं वाटतंय की आपलं सोनं ह्या कुंडीत आहे की काय. पैंजण नागाने हालचाल केल्यावर वरती कसं आलं. तेव्हा जानकी म्हणते, हो आई, हा नक्कीच आपल्याला त्या नागाने दिलेला कौल आहे, त्यामुळेच आपण इथून कुठेच हालायचं नाही. आता ह्याच वेळेला बाहेर आता सारंग आणि ऐश्वर्या पण ती कुंडी बघायला आलेले असतात, कारण कचरा टाकणाऱ्या माणसाकडून त्यांना रस्त्यामध्ये असं कळतं की तुमची कुंडी मी एका देवळात ठेवली आहे. त्यामुळेच देवळाचा शोध घेत ऐश्वर्या आणि सारंग पण तिथे पोहोचलेले असतात. पण समोर आता ते जानकीचं पैंजण पाहून त्यांना धक्काच बसतो. ते दोघे आता प्रार्थना करत असतात की देवा प्लीज. ऐश्वर्या म्हणत असते की देवा प्लीज त्या जानकीला ते सोनं नाही भेटू द्यायला पाहिजे. मग आता असं बोलणं चालू असतानाच सारंग म्हणतो की ऐश्वर्या, आपण आज पुन्हा फसलो, कारण आता ते सोनं पुन्हा जानकीचं सोनं जानकीकडेच गेलं. तर ऐश्वर्या म्हणते की नाही, असं नाही होणार. तो नाग काही इतका साधासुद्धा नाही आहे. तो बघा आता कसा फणा काढून त्या जानकीच्या हाताला चावा घेईल. मागे पण एकदा तो ढसला होता. हिला अजून अदल नाही घडली वाटतं. तेव्हा आता हा नाग तिला नक्कीच चावेल. मग तिला सर्पदंश होईल आणि आपण ते सोनं घेऊन पळून जायचं. ती वाट पाहत असते, पण तसं काहीच होत नाही. तो नाग निघून जातो आणि जानकी ती कुंडी आता पूर्ण बाहेर काढते, माती वगैरे. तेव्हा सोन्याने भरलेली पिशवी तिला तिच्या हातात भेटते. तेव्हा आता ती पाहू लागते, तर त्याच्यामध्ये तिचं स्त्रीधन असतं. ऐश्वर्याने सारंगचा मात्र जळफळाट होतो, कारण त्यांचा प्लॅन फसलेला असतो. इकडे आता जानकी सुमित्राला ते सोनं एक दाखवत असते की कोणी कोणी काय काय दिलेलं. तुमच्या माहेरचं सोनं, तुमच्या लग्नानंतरचं सोनं, माझं सोनं, आपलं स्त्रीधन आई आपल्याकडे परत आले. त्यामुळे आता हे जेणे कोणी केले त्याला लवकरात लवकर बेड्याच ठोकल्या पाहिजे. आणि मग असं म्हणून आता जानकी खूप खुश होते. सुमित्राला पण खूप आनंद होतो, कारण त्यांचं सोनं त्यांच्याकडे आलंय. तर दोघे आता घरी जायला निघतात. तर प्रेक्षकांना पुढे आता ऋषिकेशचा पण सारंग म्हणजे ऋषिकेशचा आणि जानकीचा राग जाणार आहे. ते दोघंही आता मानापानाने पुन्हा रणदेवींच्या घरात येताना दिसणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना इकडे खूप जबरदस्त ट्विस्ट येणार आहे. पण आता सारंग आणि ऐश्वर्याला धक्क्याची गोष्ट म्हणजे आता एक सावकार आलाय आणि तो ऐश्वर्याला असं अडवतोय रस्त्यात आणि म्हणतो की तुम्ही माझं 5 कोटीचं जे काही कर्ज घेतलेलं आहे ते फेडा, नाहीतर आशीर्वाद बंगला खाली करा. तेव्हा आता आशीर्वाद बंगल्याला टाळं लागणार आहे. ही गोष्ट आता ऐश्वर्या आणि सारंग आता जानकीला सांगणार आहे. आणि जानकी सुमित्राला. तेव्हा सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलाय प्रेक्षकांना. ह्या धक्क्यामधून आता रणदेवी कुटुंब कशा प्रकारे बाहेर येईल हेच आपल्याला पाहायचे. खूप रंजक वळण आलेलं आहे प्रेक्षकांना, पाहायला विसरू नका.
घरोघरी मातीच्या चुली आणि अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील. प्रेक्षकांनो, कसा वाटला आजचा भाग कमेंट करून नक्की कळवा. चला तर मग आपण इथेच थांबणार आहोत. आवाज मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पाहत राहा घरोघरी मातीच्या चुली. धन्यवाद.